त्यामुळे तर दर्पणला आपण ते देणार आहोत. तन्मय सन्माननीय उमेश अरुण पाटील आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करणार आहोत. उमेशजी पाटील या आणि अरुणजी पाटील आपण यायचं आहे. अनिल पाटील माफ करा, अनिलजी पाटील या. उमेशजी पाटील आणि अनिलजी पाटील नागले ग्रामस्थ आहेत आणि आपल्या दोघं भाऊ आहेत. या आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दर्पण आचोळकर यांना देणार आहोत. तर ही ट्रॉफी जी आम्हाला कुमार नक्ष गणेश पाटील आणि कुमार मितांश पाटील यांच्या वतीने पुरस्कृत झालेले आहे. दर्पण आचोळकर आजचा दिवस तर कॅलेंडरमध्ये लिहून ठेवेल तो, कारण गोलंदाजाच्या कारकिर्दीमध्ये निर्धाव षटक खूप दुर्मिळ योग आहे आणि आज ते निर्धाव षटक दर्पण आचोळकर यांनी TR ट्रॉफीमध्ये पूर्ण केलेले आहेत. तर किंजल इंटरप्राइजेसच्या वतीनं आपण ही जर्सी सुद्धा वितरित करतोय दर्पण आचोळकरला, जी प्रवीण यांच्या स्मरणार्थ किंजल इंटरप्राइजेसची ही जर्सी आपण वितरित करतो दर्पणला. दर्पण काय सांगशील, गोलंदाजी कठीण काम आहे. मला असं वाटतं टेनिस बॉल क्रिकेटचा जर विचार केला तर फलंदाजी सोपी आहे आणि आपण गोलंदाजी करता निर्धाव षटक, काय सांगाल आजच्या या अनुभवाबद्दल? अनुभव खूप चांगला. या ग्राउंडवरती पूर्ण वर्ष ग्राउंडवरती खेळलो आहे आणि माहिती आहे कुठे टप्पा टाकायचा आणि त्या हिशोबात मी टाकली बॉलिंग. क्या बात आहे. आणि आवश्यकता असताना तुम्ही निर्धाव षटक हाताळलेलं आहे. काय सांगाल संघाच्या बॉन्डिंगबद्दल? पूर्ण सीझन संघासाठी कसं राहिलं आहे? बॉन्डिंग तर खूप चांगली आले. यावर्षी माझा बॅट पॅच चालू होता तरी मला कॅप्टननी संधी दिली बॉलिंगसाठी आणि चांगली बॉलिंग केली. आज आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन आला असशील? हो नक्कीच. चला, हे मयूरजी मात्र यांच्या वतीने 200 रुपयाचं कॅश प्राईज जे आपण निर्धाव षटक हाताळलं त्याबद्दल ते होते दर्पण आचोळकर. ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट राऊंड. तर जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी पुन्हा एकदा दिग्गज समालोचक हेमंत पाटील सरांचा आपण आवाज ऐकणार आहोत. आपण आहात UCN लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर पाहतोय TR ट्रॉफी 2025. थँक्यू. थँक्यू सो मच मनीष पाटील. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित TR चषक 2025 मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजचा पहिली रजनी आहे. ही पहिलाच दिवस आहे आणि या पहिल्या दिवसामध्ये पहिल्या रजनीमध्ये ही स्पर्धा आपण बघतो. पहिला सामना शिवशक्ती खंडीपाडा विरुद्ध जगदंबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव झाला होता, ज्यामध्ये जगदंबा स्पोर्ट ब्राह्मणगाव टीमने विजय संपादन केला. आणि आत्ताच बघितलं पर्यंत दुसरा सामना आपण पाहिला ज्यामध्ये गावदेवी स्पोर्ट कोली चिंचोटीला पराजित केलं पाटील 5141 या टीमने. जी टीम पाटील 5141 अनिल पाटील आणि विनय पाटील फॅम टीम आहे. आणि हा तिसरा सामना TR नागलेची यजमान टीम आहे या स्पर्धेची. ज्या नावाने हे स्पर्धेचं आयोजन आहे तीच यजमान टीम आपल्याला ॲक्शनमध्ये दिसेल, ज्याने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे ते MCC कासरवडवली या टीमला. दोन्ही टीम जर आपण विचार केला तर नक्कीच चांगल्या टीम आहेत. आणि स्पर्धेचं आयोजन जर आपण बघितले, पहिलीच रजनी आहे आणि पहिल्या रजनीमध्ये एक चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. लगातार 4 डे नाईट ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि पहिल्याच दिवसामध्ये भरपूर प्रेक्षकांची उपस्थिती लाभलेली आहे आणि UCN लाईव्हवर सुद्धा भरपूर प्रेक्षक आलेले आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. म्हणजे जोडीला समालोचन कक्षामध्ये समालोचक आहेत निशांत पाटील फ्रॉम पाये. त्यांचा आवाज तुम्ही नक्कीच ऐकला दुसऱ्या मॅचमध्ये आणि ह्या मॅचमध्ये सुद्धा माझ्या जोडीला ते समालोचन करताना दिसतील. वेलकम निशांत. धन्यवाद हेमंत पाटील सर. तर आपण आजच्या रजनीमधील तिसरा सामना पाहतोय. TR स्पोर्ट्स नागले आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर MCC कासार वडवली या दोन संघामध्ये. आणि खरं तर मागील दोन सामने जर पाहिलं तर अगदी रंगतदार
सामने आपल्याला पाहायला मिळाले या स्पर्धेमध्ये. म्हणजेच रजनी क्रिकेटमध्ये जर पाहिलं ना तर प्रत्येक सामना रंगतदार पाहायला मिळतो आणि आतापर्यंत तेच घडलं या मैदानावरती. कारण ही खेळपट्टी जर पाहिली ना सर तर फलंदाजांना देखील साथ देते आणि गोलंदाजांना देखील साथ देताना आपण पाहिली. परंतु तुमच्यामध्ये असलेले गुणकौशल्य, तुमच्याकडे असलेले क्षमता तुम्हाला या मैदानावरती दाखवावी लागेल. यस, बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतो स्वप्नील पाटील. एक महत्त्वाचा खेळाडू म्हटला जातो स्वप्नील पाटील TR नागले टीमचा. आणि स्ट्राईक एंडला बॅटर आहे तो करण, स्ट्राईक एंडला आहे तो योगेश. ही सलामीची जोडी MCC कासार वडवली टीमकडून. पहिला बॉल दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. राऊंड विकेट. ओ चांगला बॉल, हा बघितला बॉलला कट करायचं होतं या वेळेला. बॉल सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. प्ले अँड मिस, डॉट बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडंसं चेंडूला वळण प्राप्त झालं. खरं तर कटर चेंडू होता आणि जर पाहिला तर स्वप्नील पाटील त्यासाठी जाणला जातो आणि पहिला चेंडू त्याचा कमालीचा पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर चेंडूने अँगल बनवला आणि तदनंतर जर पाहिलं तर डॉट चेंडू आला या मॅचमध्ये. स्वप्नील पाटील लेफ्टी अँड राईटी असा सुद्धा सामना या स्पर्धेमध्ये एक्झिबिशन मॅच पाहायला मिळेल. ओ आउटसाइड एज यावेळेस कॅच घेतला जातो दुसऱ्या टर्म मध्ये. विकेट जाईल. दुसऱ्याच बॉलवर विकेट मिळवतो एक गोलंदाज स्वप्नील पाटील. पहिल्याच ओव्हरमध्ये ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे आपल्या टीमला स्वप्नीलने. फलंदाज बाद. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता टप्पा पडल्यानंतर चेंडूचा अगदी वळण प्राप्त झालेला होता. आउट कटर पाहायला मिळाला आणि जर पाहिलं तर शरीरापासून दूर खेळले होते. बाची एज लागली आणि यष्टांच्या मागे कमालीचा झेल त्या ठिकाणी टिपला यष्टरक्षकानं. आणि पहिला धक्का या मॅचमध्ये MCC कासार वडवली या टीमला बसलाय. स्वप्नीलचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये त्याने दबाव निर्माण केला या षटकामध्ये. कारण सुरुवातीची दोन्ही चेंडू त्याचे कमालीचे पाहायला मिळाले सर या मॅचमध्ये. अप्रतिम गोलंदाजीची सुरुवात केलेली आहे गोलंदाज स्वप्नील पाटील याने. आणि जोही खेळाडू जो प्लेयर आहे, फिल्डर आहे, ज्याने कॅच घेतला तर उमेश पाटील फ्रॉम नागले यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. ललित भवारने हा कॅच घेतला होता, विकेट किपर आहे आणि ललित भवारला 200 रुपयाचं पारितोषिक लागू होते उमेश पाटील यांच्याकडून. सुरुवात गोलंदाजीमध्ये TR यजमान टीमची अतिशय सुंदर झालेली आहे. अतिशय जबरदस्त सुरुवात म्हणावी लागेल TR नागले टीमची गोलंदाजीमध्ये. ओव्हर द विकेटनी या वेळेला मारा करेल स्वप्नील. हो पुन्हा बघितला काय जबरदस्त बॉल. टप्पा पडल्यानंतर आणखी थोडासा उचली सुद्धा खेळताना दिसतोय आणि या विकेटचा भरपूर अनुभव आहे तो स्वप्नील पाटील याच्याकडे. काय जबरदस्त गोलंदाजी करतायत. टप्पा पडल्यानंतर चेंडूला वळण प्राप्त करतायत. इथे देखील टप्पा पडल्यानंतर चेंडू भरपूर वळला आणि खरं तर रिचेबल चेंडू नव्हता आणि इथे आणखीन एक चेंडू डॉट आलाय. स्वप्नीलचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये तो इम्प्रेस करतोय. स्वप्नील पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर VIP डायसेंट कडून मारा करेल ओव्हर द विकेटने. यावेळी चांगला फटका इनफिल्डच्या बाहेरून पंच केलाय बॉलला आणि पाठवून दिलाय डीप कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनचढी चौकार. पहिली धाव फलक या ठिकाणी चालता होताना दिसतो आपल्याला. मध्ये आपण पाहू शकता बॅकफुटला गेले आणि त्यानंतर बॅकफुट पंच कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. कव्हरच्या डोक्यावरून हा देखणा आणि दैदिप्यमान कॉपी बुक स्टाईलनं सरळ चेंडूला उडवलं होतं 4 धावांसाठी. नयनने चौकाराने आपलं खातं खोललंय. टीमचं सुद्धा खातं खोललंय 4ने. ऑन द राईट्स चांगला फटका इनफिल्डच्या बाहेरून. पुन्हा एकदा मिडऑफच्या डोक्यावरून खेळलं होतं आणि लॉंग ऑफच्या बाहेर पाठवून दिलं बॉलला. 4 रनचढी चौकार. डोक्यावरून हा स्ट्रोक खेळलाय. फुलटॉस चेंडू होता. सरळ बॅटनं स्ट्रेट हिट, ग्रेट हिट आलाय चौकार या मॅच मध्ये. फलंदाजाच्या बॅटमधून अगदी थेट पॅव्हिलियन बॉक्स मध्ये हा चेंडू गेलाय. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते फलंदाज नयनच्या बॅटमधून. लगातार 2 बॉल मध्ये 2 चौकार ठोकतोय फलंदाज नयन. पहिला बॉल डॉट खेळला होता मात्र त्यानंतर आपण बघितलं तर नयनने अटॅक चढवलेला आहे स्वप्नील पाटील या गोलंदाजावर. स्वप्नील पुढील बॉल. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सरळ आमच्या VIP डाईसला सलामी देतोय हा षटकार. जबरदस्त सुरुवात केलेली आहे नयन यांनी. ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 वर 1 विकेट.
ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता समोरच्या दिशेने काय जबरदस्त हिट केलाय, सरळ बॅटनं सरळ चेंडूला उडवलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. नयन अप्रतिम बॅटिंग करतोय. सुरुवातीला फलंदाजाने संघर्ष केला परंतु तदनंतर नयनच्या बॅटमधून खोऱ्याने धावा येतात. पहिल्या षटकामध्ये 14 धावा MCC कासार वडवली या टीमच्या आपल्याला पाहायला मिळतात. स्वप्नील पाटीलच्या विरोधात आक्रमण इथे पाहायला मिळतंय कारण सुरुवातीला त्याने विकेट प्राप्त केली सर या मॅच मध्ये, परंतु तदनंतर त्याच्या विरोधात धावा येत आहेत. प्रत्येक प्रकारचा बॉल टाकण्याचा प्रयत्न केला. बघितलं पंच मारल्यानंतर थोडेसे बॉल पुढे टाकण्याचा प्रयत्न केला आणि पुढे जेव्हा बॉल टाकले तेव्हा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड शॉट अप्रतिम खेळले नयनने. यानंतरच्या ज्या सर्व मॅचेस होतील एका सेटने खेळवले जातील याची नोंद घ्यायची आहे. पुढील जी मॅच आहे SK स्पोर्ट जॉली कामतघर विरुद्ध श्रीकृष्ण कोलशेत या दोन टीम मध्ये असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करून घ्यायचं आहे. पुढील मॅच SK स्पोर्ट जॉली कामतघर विरुद्ध श्रीकृष्ण कोलशेत या दोन टीम मध्ये आहे. जबरदस्त हल्ला चढवला शेवटच्या 3 बॉलवर. पहिले 3 बॉल TR नागलेच्या पक्षामध्ये होते, नंतर शेवटचे 3 बॉल MCC कासार वडवली टीमच्या पक्षामध्ये गेले. 3 बॉलमध्ये 14 धावा बनवल्या फलंदाज नयन याने. 2 चौकार आणि 1 षटकार ठोकला. जबरदस्त धमाकेदार बॅटिंग केली आहे नयन याने. पहिला बॉल डॉट जरूर केला मात्र त्यानंतर मात्र अटॅक चढवला स्वप्नीलवर. दुसरा क्रमांकाचा गोलंदाज येईल. गोलंदाजी मार्कवर भावेश ठाकरे. मॅन ऑफ द सिरीज राहिला होता मिस्टर KPL ज्याला म्हटलं जाईल. जवळजवळ 11 विकेट KPL मध्ये आणि धावा सुद्धा जर बघितलं तर 90 पेक्षा जास्त धावा त्यांनी बनवल्या होत्या आणि KPL मध्ये 98 धावा बनवल्या होत्या. हो हुकचा फटका आहे मात्र थोडासा मिस्की हुक शॉट. यावेळेला मिड विकेटच्या दिशेने बॉल जाईल. केला जो स्कोअर लेग आणि लॉंग लेगच्या दिशेने अगोदरच थोडा हा शॉट खेळला होता. 1 धाव मिळते. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोअर बोर्डवर 15 रन्स. व्यवस्थित टायमिंग करू शकले नव्हते, नियंत्रण अजिबात नव्हते या फटक्यावरती. मिड विकेट रिझनला खरं त्याला स्ट्रोक खेळले होते आणि चांगला बाउन्सर होता आणि बाउन्सरच्या विरोधात जेव्हा तुम्ही मोठा फटका खेळताना तेव्हा तुम्हाला टायमिंग करावं लागतं. इथे सिंगल मिळाली या चेंडूवरती. भावेश ठाकरे जबरदस्त गोलंदाजी करतात. पहिल्या चेंडूवरती त्याने प्रश्न विचारला लेफ्ट आर्मने. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका. गॅप शोधलाय. बॉल जाईल डीप बॅक ऑफ द पॉइंट बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. व्हॉट अ स्ट्रोक. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता थोडेसे बॅकफुटला गेले आणि तिथे जर पाहिलं तर स्ट्रोक साठी जागा बनवली. जबरदस्त स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतो. गॅप मध्ये खेळले होते आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार. या मॅच मध्ये नयनच्या बॅटमधून हा चौकार आलाय. जबरदस्त बॅटिंग नयन करतोय. खरं तर पहिल्या विकेट पहिल्या षटकामध्ये जरूर गेला परंतु तदनंतर काही कमालीची बॅटिंग केलेली आहे या मॅच मध्ये नयननं. अगदी बरोबर बघितलं पण नयनने मागील 4 बॉल मध्ये तब्बल 18 धावा बनवलेल्या आहेत आणि मागील 4 बॉल मध्ये प्रत्येक बॉल बाउंड्रीच्या बाहेर पाठवलेला आहे तो नयन याने. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंपने गोलंदाजी करेल भावेश ठाकरे. टॉपेज लागले. यावेळेला विकेट किपरच्या मागे बॉल. फ्लाय स्ट्रिपला कुठला फिल्डर नव्हता. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर होता पण बघितलं रोजी 46 रोशन पाटील चांगली फिल्डिंग जरूर करतो मात्र 1 धाब्यासाठी रोखू शकत नाहीये बॅटरला. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 20 रन. चांगला चेंडू पाहायला मिळाला. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु मिस टाइम फटका होता आणि तिथे फिल्डिंग चांगली झाली. फक्त सिंगल या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली या मॅच मध्ये. स्विच शॉट अप्रतिम फटका. बॉलला पाठवलाय बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता लोअर फुटो चेंडू होता आणि त्या चेंडूला स्विच केलाय. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतो योगेशच्या बॅटमधून. एका बाजूला नयन आक्रमक झालेत परंतु योगेश देखील आक्रमक होत आहेत. त्यांच्याही बॅटमधून चौकार आला या मॅच मध्ये. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. भावेश थोडा मागणा चढताना दिसतोय. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड मात्र फिल्डर आहे लॉंग ऑनला.
चांगला कॅच घेतला जातोय, निशांक होता त्या ठिकाणी, अतिशय चांगला कॅच आणि विकेट जाईल. विकेट नंबर 2. फलंदाज योगेश इज आउट. थोडेसे बॅकफुटला गेले आणि तिथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न योगेशने केला, परंतु टायमिंग करू शकले नव्हते. लॉंग ऑनला निशांक पाटील कमालीचा झेल कंप्लीट करतोय आणि या मॅच मध्ये आणखीन एक धक्का MCC कासार वडवलीला बसलाय. योगेश आणि नयन या 2 फलंदाजांमध्ये चांगली भागीदारी पाहायला मिळाली, परंतु इथे मोठा फटका खेळण्याचं औदार्य योगेशने दाखवला, परंतु ते अपयशी ठरले आणि आणखीन एक धक्का या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त गोलंदाजी करतात भावेश ठाकरे, अगदी कमबॅक करणारा त्यांचा हा चेंडू होता. निशांक पाटील याला सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक लागू होते. उमेश पाटील यांच्याकडून नवीन बॅटर येतोय अक्षय. हा सुद्धा एक चांगला बॅटर आहे अक्षय. ओहो, जबरदस्त हिट. अक्षयने आल्या आल्या पाठवून दिले बॉलला लॉंग ऑनच्या बाहेर, सरळ 4 रन चढी षटकार. आणि अक्षयने जर लगातार 3 बॉलवर 3 जर षटकार ठोकले तर गणेश मोरेश्वर पाटील यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. यस डीजे. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता थोडासा शॉर्ट लेन चेंडू होता, बॅकफुटला गेले आणि तिथून जर पाहिलं तर फोर्स केला होता लॉंग ऑनला. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय अक्षयच्या बॅटमधून. आल्याला पहिल्या चेंडूवरती अगदी तो आपले इरादे स्पष्ट करतोय आणि जबरदस्त स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. संघाचा कॅप्टन आहे अक्षय. यस, वेळेबद्दल सहकार्य करायचं लक्षात घ्या. समय के साथ चलो. स्कोर झालेला आहे स्कोरबोर्डवर 30 रन 2 गडीच्या मोबदल्यात. अक्षयने आल्या आल्या षटकाराने आपलं खातं ओपन केलंय आणि आपली जी आक्रमकता आहे ती आक्रमकता दाखवून दिलेली आहे अक्षय याने. सुरुवात चांगली आहे म्हणू शकतो. पहिल्या दुसऱ्याच बॉलवर विकेट मिळाली होती, 0वर विकेट गेला होता, मात्र त्यानंतर या जबरदस्त सुरुवात मिळून दिली आपल्या टीमला ती नयनने. त्यानंतर अक्षय आल्या आल्या षटकार ठोकलेला आहे अक्षयने. एकंदरीत धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 30 रन 2 विकेट गेल्यानंतर आणि 2 ओव्हर अद्याप शेष 15च्या सरासरीने सध्या बॅटिंग झालेली आहे. आणि ही सरासरी ही राजनी क्रिकेटमध्ये नाईट क्रिकेटमध्ये नक्कीच आपण चांगली सरासरी म्हणू शकू. तर 60चा जो प्रोजेक्टेड स्कोर आहे तो 60चा दाखवतो आणि 60 धावा जर बनल्या तर नक्कीच दुसऱ्या इनिंगमध्ये थोडंसं बॅटिंगमध्ये येईल, त्यावेळेस मानसिक दबाव येऊ शकेल TR नागले टीमच्या फलंदाजांवर. नील पाटील येतोय बॉलिंग ट्रॅकवर. हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे नील पाटील. पहिला बॉल घेऊन जाईल राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफस्टमच्या खूपच बाहेर बॉल, गती जास्त वाढवण्याचा प्रयत्न होता पहिल्याच बॉलवर. नीलचा वाईटचा इशारा, पंचांचा 1 अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 31 वर. खरं तर वाचायचा प्रयत्न केला होता नीलनं, कारण शरीरापासून दूर चेंडू ठेवला होता आणि आक्रमकता त्याला दाखवावी लागेल. कारण आक्रमकता अगदी असली ना तर तुम्ही अटॅक करू शकता समोरच्या फलंदाजावरती आणि अगदी तेच कार्य मैदानावरती गोलंदाजाला करावं लागेल. फुलेलेंचा बॉल ह्या वेळेला ड्राईव्ह केले बॉलला मिडॉनच्या दिशेने. डीप मधून फिल्डर येतोय निशांक. आउटफील्ड मधला अतिशय चांगला खेळाडू म्हटला जातो. एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे निशांक पाटील. चांगली फिल्डिंग, 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 32 वर. 32 धावा धावफलकावरती तुम्ही या मॅच मध्ये पाहताय. खरं तर सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 30 धावा, या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील आणि ते कार्य मैदानावरती नील पाटील या युवा गोलंदाजाला करावं लागेल. त्याच्याकडे देखील क्षमता आहे, तो देखील चांगल्या धाटणीचा गोलंदाज आहे आणि त्याच्यावरती विश्वास दाखवला या षटकामध्ये. ओ ड्राईव्ह केलाय, चांगला फटका आहे एक्स्ट्रा गावाच्या दिशेने. प्रोटेक्शन होतं त्या ठिकाणी. यश होता, हर्ष होता. हर्ष चांगली फिल्डिंग करतोय, 1 धाव मिळते. सचिन होता त्या ठिकाणी. सिंगलने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 33 रन 33. गोलंदाज पुन्हा एकदा नील पाटील ओव्हर द विकेट.
हो यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतो. इथे चेंडू आलाय डॉट. नीलचं सर कौतुक करावं लागेल. मी मगाशी देखील उल्लेख केला, युवा गोलंदाज आहे, चांगल्या धाटणीचा तो गोलंदाज आहे, त्याच्याकडे देखील क्षमता आहे आणि या षटकामध्ये तो इम्प्रेस करतोय. कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 30 धावा आणि या षटकामध्ये धावा त्याने थांबवल्यात, कारण चांगल्या लेंथवरती तो गोलंदाजी करतो या मॅचमध्ये. खरोखरच चांगली गोलंदाजी करतोय नील पाटील. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. हो यावेळेस पुलटा चेंडू होता, विकेट करण्याचा प्रयत्न, फटका इथे फर्स्ट लॅप, मिड ऑनला चेंडू येतोय, फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलेत, फक्त इथे देखील सिंगल. वाह काय गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी धावा थांबवल्यात. ज्या फलंदाजाच्या बॅटमधून मोठे फटके येत होते ना, ते फलंदाज इथे संघर्ष करतात. कारण नील पाटील व्हेरिएशन आणि व्हरायटीने समय साधणारी गोलंदाजी मैदानावरती करतायत. अतिशय चांगला गोलंदाज पडला जातोय. कमान क्रिकेट असोसिएशन मधला KPL मध्ये सुद्धा जबरदस्त कामगिरी नील पाटील यांनी केलेली आहे आणि या मॅच मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी. थांबलो जातो स्कोर नीलच्या माध्यमातून. हो यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे झेल उडाला होता. यष्टिरक्षक मिस्टेक करतायत. खरं तर संधी निर्माण करून दिली होती. स्वप्नील थोडेसे संघर्ष करत होते मागे, यष्टांच्या मागे, परंतु इथे एक धाव मिळाली. परंतु नीलचं कौतुक करावं लागेल. युवा गोलंदाज आहे, परंतु निर्भीडपणे तो गोलंदाजी करतोय, फलंदाजाला रीड करतोय आणि इथे देखील फलंदाज अडचणीमध्ये सापडले होते. फक्त सिंगल मिळाली या चेंडूवरती. असं वाटलं होतं की हा कॅच अगदी कॅरी केला स्वप्नीलने, मात्र शेवटच्या क्षणामध्ये हा कॅच स्वप्नीलच्या हातामधून सुटतोय आणि जीवनदान मिळते फलंदाजाला. गोलंदाज पुन्हा एकदा नील पाटील. ओव्हर द विकेट. हो यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळते. वा जबरदस्त चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडूच्या अजिबात रेषेमध्ये नव्हते. आणखीन एक चेंडू येते डॉट. वा जबरदस्त गोलंदाजी. 3 षटकांचा खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना MCC कासार वडवली या संघाने धावफलकावरती धावा जोडल्या. त्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 35 धावा. हेमंत सर या षटकामध्ये जर पाहिलं ना, तर फक्त आणि फक्त 5च धावा आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम अप्रतिम जबरदस्त कमबॅक केलेला आहे नील पाटील आणि शेवटचा बॉल आपण बघितलाय, अगदी व्यवस्थित टप्प्यावर टाकला होता आणि बॉल पडल्यानंतर स्किट होऊन गेला. ज्या गतीने बॉल आला होता त्याच्यापेक्षा जास्त गतीने पडल्यानंतर तो बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला आणि बॅटर त्या ठिकाणी चुकला होता. डॉट बॉल शेवटचा टाकला होता. काय जबरदस्त कमबॅक आपल्या टीमसाठी केलाय नील पाटीलने. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये स्वप्नीलने 14 दिल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये बाबेशने 16 दिल्या होत्या, मात्र या ठिकाणी विकेट मिळवली नाही. मात्र इकॉनॉमिकल जर बघितलं आपण तर अतिशय चांगली गोलंदाजी केली ती नील पाटीलने. आपण यजमान आहोत हे लक्षात घ्या. आपणच जर टाइमपास केला तर भरपूर वेळ होईल, त्यामुळे डोंट वेस्ट टाइम. वेळेबद्दल सहकार्य करायचं आहे. जबरदस्त खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते, कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये फलंदाजाच्या बॅटमधून खूप चांगल्या धावा आल्या. आपण जेव्हा टॉस केला तेव्हा देखील उल्लेख केला होता, कारण या मैदानावरती तुमची चांगली गोलंदाजी असेल ना, तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं गोलंदाजीचं आकलन या मैदानावरती करू शकता. अगदी तसंच काही चित्र आपल्याला याही मॅचमध्ये पाहायला मिळते, कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये भरपूर जास्त धावा मैदानावरती आपण पाहिल्या, परंतु नील पाटीलचं हे षटक खूप चांगलं राहिलं. यस, पुढील मॅच साठी दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी हजर राहायचं आहे. आमच्या टॉस बॉक्स मध्ये SK स्पोर्ट जॉली कामतगर टीम कॅप्टन आणि श्रीकृष्ण कोलशेट टीम कॅप्टन. आपण लगेच रिपोर्टिंग करायचं आहे. 4 षटकं कंप्लीट झाल्यानंतर ही शेवटची ओव्हर आहे. या शेवटच्या ओव्हर संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत आणि इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत, नाहीतर पेनल्टीचा सामना करावा लागेल याची नोंद घ्यायची. पुढील मॅच SK स्पोर्ट जॉली कामतगर विरुद्ध श्रीकृष्ण कोलशेत या 2 टीम मध्ये आहे. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मोनिश पाटील स्लॉग वरचे षटक आहे, निर्णायक षटक आहे. या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. सुरुवातीच्या 3 षटकामध्ये 35 धावा धावफलकावरती MCC कासार वडवली या संघाने जोडल्या त्या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट. हो फुलटॉस चेंडू होता. यावेळेस फक्त चेंडूला दिशा दिली, विकेट करण्याचा जरूर प्रयत्न केला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीप मध्ये फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग, परंतु चुकीच्या दिशेने चेंडूची फेकी. धावबाची संधी आहे आणि धावबाच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद होतोय. पाच झाला बघितलं आपण. फलंदाज खास करून आपण जर पाहिलं तर सॅक्रिफाईस केली झाली विकेट अक्षय साठी, कारण अक्षय हा हार्ड हिटर बॅटर आणि शेवटचा ओव्हर आहे. पहिला स्ट्राइक एंडला थ्रो, त्यानंतर नॉन स्ट्राइक एंडला थ्रो आणि रनआउट रुपयाने विकेट जाते. नाहीये नोट स्ट्राइक रोटेट नाहीये या ठिकाणी, स्ट्राइक रोटेट केली जाणार नाहीये. जर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आला तर नक्कीच तो बॉल डेड
दोन्ही बाजूने एकदाच धावले पाहिजे. मोनिश पाटील यांनी जर विकेटची हॅट्रिक घेतली तर माननीय श्री राजा पाटील यांच्याकडून 2100 रुपयाची पारितोषिक दिलं जाईल. गोलंदाज मोनिश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहताय फलंदाज नयनला. यावेळेस चांगला स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑफ ला फिल्डर आहे तिथे डीप मध्ये. इथे जर पाहिलं तर चांगली फिल्डिंग सेकंडचा कॉल केलाय आणि सक्सेसफुल 2 धावा इथे पाहायला मिळतील. आणि तिसरीचा देखील प्रयत्न, फिल्डिंग खराब राहिली आणि इथे जर पाहिलं तर जिथे 2 धावा होत्या ना सर तिथे 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चेंडूची फेकी अगदी खराब राहिली होती आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 39 या आकड्यावरती. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. प्रथम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये MCC कासार वडवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आज प्रमुख खेळाडू संघामध्ये नाही आहेत परंतु युवा खेळाडूंना देखील इम्प्रेस केलाय. त्यांच्याही बॅटमधून धावा येत आहेत. मोनिश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. यावेळेस पहिला तर कमी गतीनं हा चेंडू टाकलाय. स्लाइस करण्याचा प्रयत्न, इथे चेंडू आलाय डॉट. बघितलं चांगला बॉल टाकताना दिसतोय आपल्याला. KPL प्रमाणेच आपण बघतोय मला वाटतं DRS ची मागणी घेतलेली आहे. बॅटिंग करणारी टीमने DRS तिसऱ्या पंचाकडे दात मागितली जाईल. आणि KPL मध्ये आपण बघितलं तर सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं एक छोटं हॉस्पिटल ज्या ठिकाणी होतं तेच छोटं हॉस्पिटल या 4 डे नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्याला या TR ट्रॉफीमध्ये पाहायला मिळेल. सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्याला पाहायला मिळते डगआउटच्या बाजूला. आणि त्या ठिकाणी डॉक्टर आहेत डॉक्टर नरेंद्र गिरी सर MBBS डॉक्टर आहेत. फेअर डिलिव्हरी आहे आणि त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. 3-4 नाईट्स ते या ठिकाणी राहतील. KPL मध्ये या डॉक्टरांची मदत भरपूर झाली होती कारण KPL मध्ये जेवढे खेळाडू इंजर्ड झाले, काही खेळाडूंना अशक्तपणा आला असेल, प्रत्येकाला व्यवस्थित करण्याचं काम या डॉक्टरांनी केलं आहे. त्यांचं सुद्धा नक्कीच भरपूर मेहनत होती KPL मध्ये सुद्धा आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांचं चांगलं काम होणार आहे. गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याला चेंडू होता. यावेळेस पाहिलं तर काव कॉर्नर फेस मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सेकंडचा कॉल केलाय आणि इथे 2 धावा मिळतील. या षटकामध्ये जर पाहिलं तर सिंगल डबल्स वरती भर दिला जातोय. हा चेंडू जर पाहिला तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि ते फलंदाज बाद झालेत. आणखीन धावा घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी मात्र विकेट जाते ती अक्षय याची आणि एक महत्वपूर्ण विकेट जाताना दिसते. नवीन जो संघ आहे श्रीकृष्ण कोलशेट टीम आपण अद्याप ही रिपोर्टिंग केलेली नाहीये आणि SK स्पोर्ट जॉली कामतगर टीमचा कॅप्टन आलेला आहे, त्यांनी रिपोर्टिंग केलेली आहे. मात्र श्रीकृष्ण कोलशेट टीम कॅप्टन आपण लगेच रिपोर्टिंग करून घ्यायची आहे. शेवटचं षटक प्रगतीपथावर. पहिल्या 2 षटकामध्ये 30 धावा आल्या होत्या मात्र नील पाटीलने जे कमबॅक केलंय ते कमबॅक कायम ठेवलेला आहे. मोनिश पाटील यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी या डेथ ओव्हर मध्ये करताना दिसतोय मोनिश पाटील. जबरदस्त कमबॅक मैदानावरती पाहायला मिळते TR स्पोर्ट्स नागले संघाच्या माध्यमातून. खरं तर नील पाटील एक जर पाहिलं तर चर्चेमध्ये असलेलं नाव आहे. मागील काही जर स्पर्धेमध्ये जर नील पाटील याचा जर परफॉर्मन्स पाहिला ना तर कमालीचा राहिला आणि याही मॅचमध्ये त्यांनी इम्प्रेस केलं. जबरदस्त गोलंदाजी केली. 5 धावा त्याने खर्च केल्या परंतु मोनिश देखील या षटकामध्ये इम्प्रेस करतायत. मोठा फटका खेळू देत नाहीये. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी त्यांचीही पाहायला मिळते. गोलंदाज मोनिश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला आरिफ हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अजून या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आरिफला या 2 चेंडूवरती मोठे फटके खेळावे लागतील कारण फलकावरती धावा जर पाहिलं तर 41 धावा. यावेळेस कमी गतीनं हा चेंडू टाकला. अगदी शरीरापासून दूर खेळले होते. चांगला चेंडू पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि इथे चेंडू आलाय डॉट. अतिशय चांगली डिलिव्हरी. लाईन अतिशय चांगली पकडली. लेंथ अतिशय चांगली ठेवली आहे आणि बघितलं पण फलंदाजापासून थोडासा लांब ठेवला होता हा बॉल. गोलंदाज मोनिश पाटील याने जबरदस्त कमबॅक केलेला आहे ते TR नागले या टीमने. आपण बघतोय त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित TR चषक पुन्हा एकदा व्हाईट साठी रिव्ह्यू मागितला जातो. कसला रिव्ह्यू आहे विचारला होता मात्र तो रिव्ह्यूची व्यवस्था नाही. मात्र एक लक्षात घ्या प्रत्येक टीमला फक्त एकच रिव्ह्यू असेल. पंच घेतात
अंपायर्स कॉल आहे, मात्र कसला कॉल आहे? वाईट साठी अंपायर्स कॉल. हे बघितलं आपण, चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी आहे. अतिशय चांगला बॉल टाकला होता. पहिली जी रिटर्न क्रीज आहे त्याच्या सुद्धा आतमधून हा बॉल केला होता. काय जबरदस्त गोलंदाजी मोनिशच्या माध्यमातून तुम्ही पाहता. या मॅच मध्ये आतापर्यंत फक्त 6 धावा त्याने खर्च केल्यात. राऊंड विकेट. हो, यावेळेस मोठा फटका आरिफच्या बॅट मधून, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. वेट फॉर द अंपायर सिग्नल. काय आहे या चेंडूवरती? इट इज अ 6 रन्स. आलाय षटकार आरिफच्या बॅट मधून. बघितलं, शेवटचा बॉल होता. आरिफ खानच्या बॅटमधून हा धमाकेदार षटकार येतोय. कौकानीच्या बाहेर बॉलला पाठवून दिला होता इस्रायल षटकारासाठी, आणि या षटकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 47 रन्स. आणि TR नागले टीम समोर 48चा टार्गेट ठेवलेला आहे. म्हणजेच 12च्या रिक्वेस्ट रन रेटने बॅटिंग करावी लागेल TR नागले टीमला. जाऊया आपण टॉस कडे, ज्या ठिकाणी टॉससाठी दोन्ही टीम असतील. SK स्पोर्ट ज्वाली कामतगर विरुद्ध श्रीकृष्ण कोलशेत या दोन टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये हजर राहतील. आणि टॉस साठी जातील आमचे समालोचक मित्र, ज्यांचा आज वाढदिवस आहे, ते मनीष पाटील. त्याच्या अगोदर आपण एक सत्कार घेणार आहोत. सत्कार आपण बघतो आपल्या मुख्य मंचावर माननीय श्री रमेशजी गांजारी आपल्या मुख्य मंचावर उपस्थित आहेत. त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. आपल्या सर्वांचे लाडके, जे ज्यांना बापू या नावाने ओळखलं जाते पूर्ण परिसरामध्ये, आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करतोय कुंदन पाटील यांच्या शुभ हस्ते बापूंचा आपण सत्कार करणार आहोत. आमचे स्कोरर विजय पाटील हे सुद्धा आलेले आहेत. कोलशेट टीम कॅप्टन अद्याप तुम्ही रिपोर्टिंग केलेलं नाहीये. कोलशेट टीम कॅप्टन रिपोर्टिंग करून घ्या. टॉस करायचा आहे. तुम्ही जर उशीर लावला, उशीर जर झाला तर नक्कीच तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. सन्मान या ठिकाणी केला जातोय माननीय श्री रमेशजी गांजारी, ज्यांना बापू या नावाने ओळखलं जाते आपल्या पूर्ण परिसरामध्ये. त्यांचा हा स्वागत सन्मान केला जातोय. त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित TR चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. जाऊया आपण मॅच कडे. धन्यवाद हेमंत पाटील सर, आणि स्वागत आहे निशांत पाटील सर. प्रेक्षक मोठ्या संख्येनं आपण पाहतो, आणि प्रेक्षकांसाठी बक्षीस आहे. गणेशजी पाटील आणि कुंदनजी पाटील यांच्याकडून ऑडियन्स कॅचसाठी 100 रुपये. स्क्रीनवर आपण सर्व सन्माननीय पाहुणे पाहतोय, ज्यांचा बहुमूल्य मार्गदर्शन आयोजकांना लाभलेलं आहे. आणि त्याचमुळे हे जे आशीर्वाद आहेत तेच घेऊन आपण TR स्पोर्टची ही स्पर्धा पाहतोय. निशांतजी. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित TR ट्रॉफी 2025 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा. या स्पर्धेतील आजची पहिली रात्र रजनी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि या विभागामध्ये या हंगामामधील पहिली रजनी क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. TR स्पोर्ट्स नागले या संघाच्या माध्यमातून आयोजित केलेली ही स्पर्धा. सध्या चर्चेमध्ये असलेलं नाव आहे TR स्पोर्ट्स, कारण या विभागामध्ये या संघाचा अगदी दरारा राहिला आहे आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खरं तर मनीष सर, इथे जर पाहिलं ना तर कॉमन क्रिकेटची कक्षा रुंदावणारी ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कारण अलीकडच्या काळामध्ये कॉमन क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस आणि कॉमन क्रिकेटने टाकलेली कात आपल्याला इथे पाहायला मिळते. आणि तसंच काही आयोजन या मैदानावरती त्रिमूर्ती ग्रुप नागलेच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. TR स्पोर्ट्स ट्रॉफी 2025चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा तुम्ही पाहताय.
तुमच्या परिसराचा गवगवा केव्हा होईल जेव्हा तुमच्या परिसरातून चांगलं क्रिकेट खेळलं जाईल आणि त्या क्रिकेटला व्यासपीठ दिलं जाईल. आणि मागच्या 16 पर्वांपासून आपण TR ट्रॉफी पाहतोय आणि त्याचमुळे मैदान जरी बदललेलं आहे पण या मैदानात कित्येक विक्रम घडलेले आहेत कॉमन प्रीमियर लीगच्या माध्यमातून. उमेश पाटील यांच्याकडून बक्षीस आहे. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं बक्षीस उमेशजी पाटील यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेलं आहे. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये. आणि चला SK स्पोर्ट्स जॉली कामतगर संघ हजर आहे आणि श्रीकृष्ण कोलशेत आपला नक्कीच मेंबर पाठवून द्यायचं आहे जर कोणी आला असेल तर. आपण लवकरात लवकर याल अशी अपेक्षा आम्हाला आहे. वेळापत्रक थांबलं नाही पाहिजे आयोजकांच्या वतीनं, तसंच कुठेतरी आम्हाला सूचना दिल्या गेलेल्या आहेत. त्याचमुळे आपण लवकरात लवकर संपर्क साधा, कॉन्टॅक्ट करा आयोजकांशी, कॉन्टॅक्टमध्ये राहा जेणेकरून आपण कंटिन्यू करणार आहोत आजचं वेळापत्रक. तर 48 धावांचा पाठलाग करायचा आहे, पूर्ण करायचा आहे 24 बॉल्समध्ये आणि तो पाठलाग करण्यासाठी ललित भोवर आणि निशांक पाटील बट ऑब्वियस स्ट्रायकर एंडला तुम्हाला पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होता शोएब. एक नवीन रिक्रुटमेंट आपल्याला MCC स्पोर्ट्स या संघाकडून पाहायला मिळते. शोएबला संधी मिळालेल्या संघामध्ये खेळण्याची आणि पहिले षटक नवीन बॉलवर शोएबला वापरलं जाते, त्याचमुळे नक्कीच त्याच्यामध्ये काही ना काही स्पार्क आहे. त्याचमुळे पहिल्या क्रमांकाचं षटक हाताळण्याची संधी शोएबला मिळते. शोएबचा पहिला बॉल पंचाच्या डावीकडून स्टार्ट घेतो निशांकसाठी. पुल केलंय आणि बॉलला गुल केलंय. हा बॉल घेऊन या, बॉल जाईल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. निशांकचा ब्लास्ट षटकार. आखूड टप्प्यात चेंडू होता, थोडेसे बॅकफुटला गेले आणि तिथून चेंडूला पुल केलाय. पॉवरफुल स्ट्रोक निशांक पाटीलच्या बॅट मधून. आज झन्नाटीदार षटकार येतो या मॅच मध्ये. खरं तर आक्रमकता दाखवतो हा फलंदाज आणि त्यासाठी जाणला जातो. आणि पहिल्या चेंडूवरती निशांक पाटीलच्या बॅट मधून तडाखा येतोय. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतो मनीष सर या मॅच मध्ये. शोएब अगदी पहिला चेंडू जर पाहिला तर आखूड टप्प्याचा होता आणि त्याच्या विरोधात इथे मोठा फटका पाहायला मिळतोय. निशांक पाटील एक मोठा खेळाडू आहे, चर्चेमध्ये असलेलं नाव आहे. TR स्पोर्ट नागले संघासाठी मागील काही वर्षामध्ये त्याची खूप चांगली कामगिरी राहिली आहे. आणि इथे जर पाहिलं ना तर त्याच्याच बॅटमधून मोठा फटका आलाय. आणि अलीकडच्या काळामध्ये खुल्या गटामध्ये देखील निशांकला तुम्ही खेळताना पाहिलंय आणि या मॅचमध्ये पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका त्याच्या बॅटमधून आलाय. 48 धावांचं टार्गेट आहे आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय फलंदाज निशांकनं. शोएबला इथून कमबॅक करावा लागेल. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील, परंतु समोर विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज निशांक पाटील. हो, यावेळेस देखील मोठा फटका, सलगचा दुसरा उडवलाय. वा वा वा, आणखीन एक तडाखा निशांक पाटीलच्या बॅट मधून येतोय षटकार. साठी 2000 रुपये. मला असं वाटतं खिशात हात तर गेलेलाच आहे, फक्त एक षटकार आला तर मग 2000 रुपये प्रत्येक षटकार 200 म्हणजे 400 जमा झालेत, 400 झालेले आहेत. अजून काही पाहुणे आमच्यासोबत चर्चा करण्यासाठी पोहोचत आहेत. रमेश गांजारी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस जर पुढच्या बॉलवर षटकार खेचला तर. रमेशजी गांजारी म्हणजे रमेश बापू सुद्धा आता सक्रिय झालेले आहेत. मजबूत इरादे प्रतिस्पर्धी संघामध्ये संभ्रम निर्माण करतो आणि तेच मजबूत इरादे मैदानाच्या आतमध्ये निशांकचे पाहायला मिळत आहेत. शोएबच्या विरोधात 2 तगडे प्रहार आपण पाहतोय. क्रॉस बेटेड अलॉंग द ग्राउंड, बॉल पोहोचतोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत चालत चालत त्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते बिनबाद 14. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु एलिव्हेशन प्राप्त झालं नव्हतं आणि इथे 2 धावा निशांकला मिळाल्या. जबरदस्त बॅटिंग करतात. सुरुवातीच्या 3 चेंडूवरती जर पाहिलं तर त्यांच्या बॅटमधून चांगल्या धावा आलेल्या आहेत. आतापर्यंत फलकावरती धावा जर पाहिल्या तर 14 धावा. शोएबला इथून कमबॅक करावा लागेल. खरं तर येणारे 3 चेंडूवरती त्याला सर्वोत्तम खेळ या मॅचमध्ये दाखवावा लागेल. ओव्हर द विकेट शोएब खोलात टाकलाय, लवकर लाईन पिक केली. आणखीन एक तडाखा निशांक पाटीलच्या बॅट मधून. बॉल सीमारेषा पार, येतोय षटकार.
उमेश दादांच्या वतीने सुद्धा 600 रुपये आतापर्यंत जमा झालेले आहेत 3 षटकारांसाठी, म्हणजे 200 200 200 एकूण 600 जमा झालेले आहेत. काय खेळतोय निशांक, शोएबवर पूर्णपणे दडपण टाकण्याचा प्रयत्नच आहे. खरं तर शोएबच्या प्रतिभेवर मी प्रश्नचिन्ह निर्माण करत नाहीये, पण गोलंदाजीचे अनुभवी पर्याय MCC कासारवाडी संघाकडे आरिफ एक उत्तम पर्याय ठरू शकला असता. लेफ्टी बॅटर असल्यामुळे कदाचित आरिफला थांबवलेला आहे. जो आरिफ लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने नेहमी गोलंदाजी करतो, त्याचमुळे कॅप्टनचा माइंडसेट ओके होता शोएबला प्रमोट करण्याचा. पण आता प्रमोट करताना थोडेसे महागडे ठरले. शोएब आता अराउंड विकेट नेत आहेत. धीम्या गतीचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरून ट्रॅव्हल होतोय आणि दरम्यान विकेट किपरच्या हातात विसावतोय. थोडासा बॉल लो राहिला होता, लो बाउन्सचाच भुर्दंड फलंदाज निशांकला बसतोय. 5 चेंडूचा खेळ संपलाय, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच बिनबाद 20. आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता, खरं तर शरीरापासून दूर ठेवला होता आणि चेंडू खाली देखील राहिला होता. इथे चेंडू डॉट पाहायला मिळाला शोएबच्या माध्यमातून. राऊंड विकेट, पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस देखील मोठा फटका इनसाइड आउट करत असताना आणखीन एक दर्जेदार फटका पाहायला मिळतो निशांक पाटीलच्या बॅट मधून. बॉल सीमारेषा पार, येतोय चौकार. रिप्ले मध्ये पाहतो नेमकं काय घडलं. ऑफस्टमच्या बाहेर बॉल ठेवला होता, माइंडसेट ओके होता, पण पंच करताना पॉवर प्ले भेटताना हा बॉल थेट एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर पाठवला. 1 टप्पा घेत 4 धावा मिळत आहेत, धावसंख्या पोहोचते 24 वर. म्हणजेच निम्म्या धावा 6 चेंडूत बनवलेल्या आहेत आणि निम्म्या धावा आता 18 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत. खरं तर टीम TR नागलेला फॅन्टॅस्टिक स्टार्ट, फायरी स्टार्ट बाय ओनली 1 बॅटर निशांक पाटील. आश्वासक सुरुवात पाहायला मिळते मॅचच्या. अगदी जर पाहिलं तर उत्तरार्धामध्ये तुम्ही पाहताय निशांक पाटीलच्या बॅटमधून 24 धावा आलेल्या आहेत. परंतु इथे जर पाहिलं ना तर पारितोषिक लावले जात आहेत TR स्पोर्ट नागले संघासाठी. गणेश पाटील यांचे भाचे अर्थातच दीपेश शेळके यांच्या माध्यमातून सलग 3 चेंडूवरती 3 षटक ठोकले ना तर 1000 रुपयाचं पारितोषिक TR स्पोर्ट नागले या टीमला. आणि पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 24 धावा या मॅचमध्ये अक्षरशः बरसला निशांक पाटील. संघाचा कॅप्टन आहे आणि या जबाबदारीने तो बॅटिंग करतोय. अगदी त्याने सुरुवातीला सांगितलं होतं की या मॅचमध्ये आम्ही आक्रमकता दाखवू आणि तीच आक्रमकता पहिल्या षटकामध्ये निशांक पाटीलने दाखवलेली आहे. लाजवाब बॅटिंग केलेली आहे. गोलंदाजांवरती दबाव टाकलाय मनीष सर या मॅचमध्ये. दबाव टाकलाय पण MCC कासारवडवली. अंडर एस्टिमेट करू नका या संघाला, कारण एक क्रिकेटचा काळ गाजवलेला संघ आहे आणि अजूनही तो काळ गाजतोय. उत्कृष्ट क्रिकेट प्रेमी आणि उद्योजक सन्माननीय प्रवीणजी भगत यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या TR नागले या संघाला. तर निशांक पाटीलच्या वतीनं 6 चेंडूंमध्ये 24 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. 400चा स्ट्राईक रेट आहे. पण आता गोलंदाजीवर तौफिक येतोय. पंचांच्या डावीकडून तौफिक स्टार्ट घेतोय. रोड एंडनं स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहतोय ललित भोवर यांना पहिल्यांदा संधी मिळते. त्यांनी एन्जॉय केली ती निशांक पाटीलची बॅटिंग आणि निशांत पाटीलची कॉमेंट्री आपण एन्जॉय करतो या सामन्यामध्ये. तर N फॅक्टर NP फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये गाजतोय. पण आता पाहूया ललित भोवर कशी साथ देतोय फलंदाज निशांक पाटीलला. गोलंदाज तयार, बॉल इन ट्रॅक वरती तौफिक. यावेळेस पाहिलं तर पुल करण्याचा प्रयत्न स्नॉटर पाहायला मिळाला. अगदी जर पाहिलं तर अनपेक्षितपणे उचली प्राप्त झाली. मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला, परंतु इथे चांगला चेंडू पाहायला मिळतो तौफिकच्या माध्यमातून. हीच आवश्यकता आहे आणि ती आवश्यकता ओळखताना तौफिक आता ती प्रायोरिटीवर काम करतोय. कारण प्रायोरिटी बेसिसवर काम करावंच लागेल. जितके जास्त डॉट बॉल्स हाताळता येतील तो प्रयत्न तौफिकला करायचाच आहे. ललित भोवर स्ट्रायकर एंडला. हवेत आहे बॉल, नो मॅन्स लाईन मध्ये पडेल का? गोलंदाज स्वतः बॉलचा पाठलाग तौफिक करता करता थोडं अंतर कमी पडलं. दरम्यान बॅकअप होतं आणि 1 धाव 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. खरं तर आज ललित भोवर यांची मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे. पाहूया गिफ्ट देतील का आपल्या संघाला. सामना जिंकून पण एका बाजूने तौफिक सुद्धा आपल्या प्रयत्नांची रुंदी वाढवतोय. खरं तर चांगला प्रयत्न त्या ठिकाणी तौफिकने केला होता. जीवाच्या आकांतामध्ये ते धावले होते. छातीचा कोट केला होता तौफिकनं, परंतु झेल कंप्लीट करू शकले नव्हते मनीष सर. परंतु एफर्ट्स कमालीचा होता, कारण स्वतःच्या गोलंदाजीवरती मोठा एफर्ट्स लावणं ही देखील मोठी गोष्ट आहे आणि अगदी तोच प्रयत्न या मॅचमध्ये तौफिकने केला. परंतु येणाऱ्या चेंडूवरती त्याला विकेट घ्याव्या लागतील. क्रिकेटचं पूरक समीकरण आहे. जेव्हा जेव्हा विकेट येतात ना तेव्हा धावा थांबतात आणि या मॅचमध्ये अगदी तसंच काही कार्य तौफिकला करावं लागेल. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार ललितसाठी. यावेळेस पाहिलं तर आडव्या बॅटनं ऑन साईडला त्या ठिकाणी जर पाहिलं तर काऊ कॉर्नर फेसमध्ये डीपमध्ये फिल्डर होते आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर फक्त सिंगलच मिळते ललितला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती
27 या आकड्यावरती. अजूनही जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. श्रीकृष्ण कोलसेत कॅप्टन. चला टॉस बॉक्सच्या बाजूला आपण येऊन उभं राहायचं आहे. आपण 2 षटकानंतर नाणेफेकीची प्रक्रिया पूर्ण करू. श्रीकृष्ण कोलशेत आणि SK स्पोर्ट जॉली कामतघरचे कॅप्टन रेडी आहेत. आणि श्रीकृष्ण कोलशेत, चला आपण गणेशजी पाटील आणि मयूरजी गायखे यांनी पुरस्कृत केलेल्या टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. 2 षटकानंतर टॉस केला जाईल. स्ट्रायकर एंडला फलंदाज निशांक पाटील. 27 झाले आहेत. 15 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे MCC कासारवडली या संघाची आणि त्याचमुळे ते प्रतिष्ठेला जोपासण्यासाठी गोलंदाजीत वरच्या स्तराची होणं आवश्यक आहे. समोर निशांक पाटीलचं आव्हान. तौफिक ओव्हर द विकेट. पुल केलाय. पुन्हा एकदा आवडत्या झोन मध्ये तो स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पण काय रिफ्लेक्सेस पाहायला मिळाले डीप मिड विकेटला. अप्रतिम दर्जाचा उच्च श्रेणीचा झेल कंप्लीट. निशांकला विश्वास बसत नाहीये. निशांकचा खेळ संपला. धक्का बसतोय पहिला. टीम TR नागले. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता काय स्टनिंग एफर्ट्स पाहायला मिळतोय फिल्डरच्या माध्यमातून. असं म्हणतात ना, डोक्याला ताण दिल्याशिवाय समाजात मान मिळत नाही. इथे शरीराला ताण दिला, बॉडीला स्ट्रेच केलं आणि कमालीचा झेल टिपलाय. वाह वाह वाह, अफलातून झेल टिपलाय या मॅच मध्ये. महत्वाची विकेट निशांक पाटीलला इथे बाद केलाय. परंतु टेलिकास्ट पहा UCN लाईव्ह. वा, जबरदस्त टेलिकास्ट या चॅनलच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. विजयजी पाटील आणि रुपेश ठाकरे अगदी UCN लाईव्ह या ठिकाणी ऑपरेट करत असताना कमालीचं दृश्य मैदानावरती पाहायला मिळालं मनीष सर या मॅच मध्ये. आता मॅन ऑफ द सिरीज ज्यांना मिळाले होते कामन प्रीमियर लीगला भावेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आता ती बाईक मला असं वाटतं अंकित पाटील यांच्याकडेच आहे सध्या तरी. ते कामासाठी वापरतात कारण मैदानाच्या आतमध्ये भावेश ठाकरे आता वर्किंग मोडमध्ये आहेत. धावसंख्या 27 झाले. 1 गडी बाद. भाविक सार्वजनिक केलेले सर्वांचा ते आशीर्वाद लाभलेत भावेश ठाकरेला. काल देखील भावेश ठाकरेला वाडा या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळालेला आहे. तर आपल्या करिअरच्या पर्पल पॅचमध्ये आहे भावेश ठाकरे. पण पाहूया समोर तौफिकने काय भन्नाट खेळ सादर केलाय. या षटकात फक्त 3 खर्च करून विकेट मिळवले. शफल झाले होते, ऑफस्टमच्या बाहेर सरकले होते. काय बॉलिंग अटॅक आता या षटकात पाहायला मिळतोय. MCC कासारवडविले संघाचा धावसंख्या थांबले 27 वर. बॉल शिल्लक आहे 13 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. जबरदस्त कमबॅक करणारं षटक तौफिकचं पाहायला मिळते. खरं तर या षटकामध्ये धावा येत नाही आहे, परंतु निशांक पाटीलची महत्वाची विकेट प्राप्त केली. खरं तर ती विकेट जर पाहिलं ना तर फिल्डरची होती असंच म्हणावं लागेल. काय एफर्ट्स होता, दबाव टाकला इथे फलंदाजांवरती. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. यावेळेस देखील आणखीन एक चेंडू डॉट. सलगचे 2 चेंडू डॉट या मॅच मध्ये. वाह, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. तौफिकनं इथे कमबॅक केलंय. कारण सुरुवातीच्या षटकामध्ये 24 धावा आणि या षटकामध्ये जर पाहिलं ना तर फक्त 3च धावा खर्च केलेल्या आहेत. लाजवाब गोलंदाजी तौफिकनं मैदानावरती सादर केलेली आहे मनीष सर या मॅच मध्ये. चला आपण टॉस कडे जाऊया. दोन्ही टीम कॅप्टन श्रीकृष्ण कोलशेत टीम कॅप्टन आणि SK स्पोर्ट्स जॉली कामतघर टीम कॅप्टन आपण यायचं. दोन्ही टीमचं हार्दिक स्वागत. आणि हा केला जाईल मांडीसे अनिलजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. मांडीसे अनिलजी पाटील आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी. 4 षटकाचा सामना असेल आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. एका बाजूने आपण बघू शकतो या स्पर्धेचं नाव आहे TR, ज्यांनी आयोजन केलेलं आहे TR. दुसऱ्या बाजूने 94 दोन्हीपैकी एक आपण कॉल करायचा आहे. 94 हा लकी आकडा आहे. हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे ज्यांनी सुद्धा चांगलं सहकार्य स्पर्धेसाठी केलेलं आहे. कॉल असेल तो श्रीकृष्ण कोलशेत टीमचा. 94 इज कॉल अँड 94. थँक्यू सो मच अनिलजी पाटील. आपण पुन्हा एकदा विराजमान व्हायचं आहे मंचावर. टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय? थँक्यू सो मच. मॅच चालू आहे त्यामुळे आपण जास्त विचारणार नाहीये. खूप खूप धन्यवाद. जाऊया आपण पुन्हा संरक्षण कक्षामध्ये ज्या ठिकाणी सज्ज आहेत मनीष पाटील आणि निशांत पाटील. धन्यवाद सर. येणारे 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये जबरदस्त सामना पाहायला मिळतो. TR स्पोर्ट्स नागले विरुद्ध MCC कासारवडवली या 2 बलाढ्य संघामध्ये तुम्ही सामना पाहताय. सुरुवातीला फलंदाजानं अधिराज्य गाजवलं, परंतु मागील षटकामध्ये कमबॅक देखील गोलंदाजाने केलाय. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती. ललितसाठी खोलात टाकलाय, परंतु ऑन साईडला चेंडूला टर्न केलाय. काऊ कॉर्नर फेस मध्ये फिल्डर आहे. फक्त सिंगलच मिळते.
काय जबरदस्त गोलंदाजी मनीष सर तुम्ही पाहताय मागील षटकामध्ये आणि याही षटकामध्ये प्रयत्न करतायत गोलंदाज. आता लेफ्टीला बोलवलंय. जसा निशांक पाटील बाद झाला आरिफला लगेच यूज केलेला आहे एमसीसी कासरवडीच्या संघाने. गेम प्लॅन्स आहेत आणि त्या गेम प्लॅन्सचा व्यवस्थित यूज केला गेला पाहिजे आणि कॅप्टनने आरिफला आता तिसऱ्या षटकासाठी बोलवलेलं आहे. जिंकण्यासाठी अजून 20 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 11 चेंडू 20ची गरज. स्ट्रायकर एंडला फलंदाज भावेश ठाकरे ज्याचं खातं अजूनही खुल्लं नाहीये पण लेफ्टी बॅटरसाठी त्या एंडनं फलंदाजी सोयीस्कर झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण तेच शोएबच्या विरोधात निशांक पाटीलला खेळ करताना पाहिलं. पण पाहूया आता आरिफच्या समोर फलंदाज भावेश ठाकरे नेमका कसा खेळतोय. बॅटची एज आणि भावेश ठाकरेचा खेळ संपला. ब्रॉन्झ डकवर भावेश होतोय बाद. 0 विकेट डाऊन. आणि इथे जर पाहिलं तर बाची एज लागली आणि कमालीचा झेल त्या ठिकाणी कंप्लीट केलाय स्वतः गोलंदाजानं आणि मोठा धक्का बसलाय. भावेश ठाकरे जो फॉर्मात होता खेळाडू तोच बाद झाला या मॅचमध्ये. खरं तर एमसीसी कासार वडवली संघाने देखील कमबॅक केलं या मॅचमध्ये. कारण सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये 24 धावा आणि तदनंतर जर पाहिलं तर तौफिकचं षटक कमालीचं राहिलं. त्या षटकामध्ये निशांक पाटीलची महत्त्वाची विकेट आणि याही षटकामध्ये आरिफ इम्प्रेस करतायत. कारण सुरुवातीच्या 2 चेंडूवरती फक्त त्यांनी एकच धाव या मॅचमध्ये खर्च केलेली आहे. काय सामना पाहायला मिळतोय. अफलातून मॅच रंगली आहे. अगदी हा सामना रंगात आला मनीष सर कारण गोलंदाजी चांगली आपल्याला पाहायला मिळते. कॉमन प्रीमियर लीगच्या 5 हंगामाचा आपण जर विचार केला तर 347 धावा ज्याच्या नावावर आहेत तो वैभव पाटील स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतो. आरिफचा तो सामना करतोय. आरिफ सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. क्रॉस बॅटेड खेळायचं आहे. तितकं शरीराचं संतुलन राखलं नव्हतं. हा स्ट्रोक खेळताना बॉल डीप मिड विकेटला गॅदर करता थोडासा त्रास झाला होता पण या अगोदर 2 धक्के बसले. त्या धक्क्यातून अजूनही TR नागले सावरला नाहीये. त्याचमुळे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. धावसंख्या 29 जिंकण्यासाठी आता 9 चेंडू आणि 19 धावांची गरज. चांगला चेंडू पाहायला मिळाला. इथे जर पाहिलं तर पूल करण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु टायमिंग करू शकले नव्हते. फक्त सिंगल येते. संघाची धावसंख्या धावफलकावरती 29 29 धावा तुम्ही पाहताय. येणारे 9 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. या मॅचमध्ये जर पाहिलं तर आरिफ देखील चांगली गोलंदाजी करतायत. अगदी सुरुवातीला त्यांच्या नावाचा उल्लेख केला. आरिफ कुठे आहे परंतु या षटकामध्ये दर्जेदार गोलंदाजी त्यांची पाहायला मिळते. ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका लॉंग ऑनला. फिल्डर डाऊन द बॉल. अक्षयने तिथे चुकी केलेली आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी येतोय षटकार. परिषद सदस्य सन्मान्य कृष्णा माळी साहेबांचं आगमन व्यासपीठाच्या दिशेने होतंय. त्यांचा मी मनपूर्वक स्वागत करते. सन्माननीय कृष्णा माळी साहेबांचं व्यासपीठाच्या दिशेने आगमन होते. खरं तर अक्षय पाटीलला कॅच घ्यायचंय की बॉल आत ढकलायचा हा संभ्रम होता. सन्माननीय नवनीत पाटील साहेब आपण देखील व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. धावसंख्या पोहोचते आता 35 वर. हो यावेळेस पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल काही काळ हवेत होता. विकेट किपर पोहोचतोय बॉलपर्यंत तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होते. लेग बायची एक धाव मोजली जाईल. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 36 वर. जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही 12 धावांची. बॉल शिल्लक आहे 7 चेंडू 12 धावा. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय परंतु अक्षय पाटीलनं चुकी केलेली आहे सर या मॅचमध्ये. संघाचा कॅप्टन आहे. महत्वाची भूमिका तो बजावतोय. बॅटिंग करत असताना देखील त्याने अगदी इम्पॅक्ट टाकण्याचा प्रयत्न केला परंतु लॉंग ऑनला त्याने केलेली मिस्टेक या मॅचमध्ये अगदी या स्पर्धेतून बाहेर जाऊन घेऊ शकते का अगदी तो देखील विचार करावा लागेल. कारण तो झेल घेणं फार गरजेचं होता आणि ते कार्य त्याने केलेलं नाही आहे आणि तिथे 6 धावा मिळाल्या. निशान झालं गेलं विसरून जायचं असतं आणि पुढे काय करायचं तो विचार करायचा असतो. 7 चेंडू 12 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल आरिफचा ओव्हर द विकेट. स्ट्रायकरला फलंदाज आहेत. शॉट ऑन पूल पण क्षेत्ररक्षक दूर आहे. चांगला प्रयत्न बॉल अडवताना एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जात आहेत आणि सामना शेवटच्या षटकावर पोहोचतोय. जिंकण्यासाठी आता TR नागलेला हवे आहेत. 6 चेंडू 10 धावा. 6 बॉल्स 10 रन्स रिक्वायर्ड टू विन. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये 48 धावांचं मोठं टार्गेट आणि आतापर्यंत 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. वैभव आणि ललित भवर प्रयत्न करतात या मॅच मध्ये परंतु येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 10 धावा त्यांना बनवायच्या आहेत.
काय सामना रंगलाय, पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळतो. पहिली रजनी या क्रीडा स्पर्धेची आणि पहिला सामना जर पाहिला तो देखील रंगतदार आणि हा सामना देखील रंगतदार आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक सामना इथे रंगलाय कारण रजनी क्रिकेटमध्ये चांगलं क्रिकेट आपण नेहमी पाहतोय. याही स्पर्धेमध्ये एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका, बी फास्ट. येणारे 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. आज जर पाहिला तर समालोचन कक्षामध्ये महाराष्ट्रातील नामवंत समालोचक मनीष पाटील सरांचा तुम्ही आवाज ऐकता. खरं तर कमी कालावधीमध्ये चर्चेमध्ये असलेले नाव आहे आणि खरं तर आपल्या आगरी समाजाचा एक मानबिंदू म्हणून मनीष सरांकडे देखील पाहिलं जाईल. आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. महाराष्ट्रातील विविध स्पर्धांमध्ये त्यांचा आवाज तुम्ही ऐकलाय. सुप्रीमो चषक, नजीमुल्ला ट्रॉफी, रतनबुवा चषक, कोकणातील अग्रमानांकी क्रीडा स्पर्धा, विदर्भामध्ये देखील त्यांचा आवाज ऐकलाय. परंतु पुणे शहरामध्ये पिंपरी चिंचवड या विभागामध्ये देखील त्यांचा आवाज आपण ऐकलाय. कारण पुणे सांस्कृतिक शहर आहे, शिक्षणाचं शहर आहे आणि त्या शहरामध्ये जाऊन आपल्या आवाजानं क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध करणारे ए आगरी अनमोल हिरा मनीष पाटील सर तुम्ही पाहताय आमच्या समालोचन कक्षामध्ये. आणि आज त्यांचा वाढदिवस आहे आणि खूप चांगलं कार्य वाढदिवसाच्या दिवसामध्ये देखील अगदी ते समालोचन करतायत कारण क्रिकेटवरती त्यांचं देखील प्रेम आहे. आणि मनीष सरांना तुम्ही पाहताय या स्पर्धेमध्ये देखील येणारे 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती, परंतु इथून जर पाहिलं तर त्यांना कमबॅक करावा लागेल. एका बाजूला TR स्पोर्ट नागले संघ आणि एका बाजूला MCC कासार वडवली. व्हॉट अ मॅच, काय सामना रंगलाय, पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. पैसा वसूल. खरं तर प्रेक्षकांकडून कुठलंही शुल्क घेतलं जात नाही, पण चांगली व्यवस्था प्रेक्षकांसाठी केलेली आहे आणि प्रेक्षकांना जिंकण्याची संधी 100 रुपये. जर गणेश पाटील आणि कुंदन पाटील यांच्या वतीनं ऑडियन्स कॅच कुठल्या प्रेक्षकाने कंप्लीट केला, जो षटकार जातो रेलिंगच्या बाहेर, ज्यांनी तो झेल टिपला, तर 100 रुपयाचं बक्षीस आहे. पडता 6 चेंडू 10 धावांची गरज आहे. चला मॅच ऑन ठेवा. एका बाजूला TR नागले आणि एका बाजूला MCC कासार वडवली. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होतात. करण शेवटच्या षटकाची जबाबदारी घेतात. स्ट्रायकरना फलंदाज आहे ते म्हणजेच ललित भोवर. फुल टॉस होता, स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल लेग स्टंपच्या बाहेरून व्हाईट बॉलने या षटकाची होते सुरुवात. दरम्यान एक्स्ट्रा रन मिळेल. आता जिंकण्यासाठी अजूनही 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. चला मॅच ऑन ठेवा. पंचांचा आम्हाला कुठलाच इशारा येत नाहीये, आपण मॅच ऑन ठेवा. व्हाईट बॉल आहे, 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 ची गरज. 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. पहिलाच बॉल करणच्या माध्यमातून वाईट पाहायला मिळतोय, परंतु ललित बोहर चांगली बॅटिंग करतोय. आतापर्यंत 10 धावांवरती तो खेळतोय या मॅच मध्ये, परंतु येणाऱ्या 6 चेंडूवरती 9 धावा इथे बनवायच्या आहेत. गोलंदाज तयार. करण बॉलिंग ट्रॅक वरती. चांगली गोलंदाजी करावी लागेल करणला, कारण 6 चेंडू मध्ये त्याला 9 धावा डिपेंड करायच्यात. हो, यावेळेस फुलटॉस चेंडू होता, बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. टायमिंग करू शकले नव्हते. मिड ऑफला फिल्डर येत आहेत आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा इथे कंप्लीट करतोय ललित या मॅच मध्ये. काय खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. वेळेला आपली वेळ बनवण्यासाठी वेळ लागत नाही, त्याचमुळे तुम्हाला ती मेहनत घ्यायची असते आणि तीच मेहनत एका बाजूनं ललित भोवर करतो. एक षटकार त्याच्या वतीनं या अगोदर आपल्याला पाहायला मिळालाय. निशांक पाटीलने काय सुरुवात दिली होती या डावाची, जवळपास सामना जिंकवण्याचा इरादा त्यांनी आपला मनात ठेवला होता, मैदानात आणला होता, पण आता सामना शेवटच्या षटकावर आहे. 5 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. लो फुल टॉस, चकवा देणारा बॉल, फलंदाजाला गुंगारा घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये. दरम्यान येतोय डॉट बॉल. आता पुन्हा एकदा अडचणी वाढतात TR नागलेच्या. 4 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. खरं तर कमी गतीने गोलंदाजी केली जाते, थोडीशी फ्लाईट दिली जाते, फुटवर्कचा वापर अजिबात केला नव्हता आणि इथे चेंडू डॉट आला. येणारे 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. हो, पुढे आले होते. खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी जर पाहिलं तर पायात चेंडू होता आणि इथे जर पाहिलं तर सेकंडचा कॉल केलाय आणि धावांच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद होतोय. फलंदाज बाद झालेले आहेत. आता सामना रोचक होतोय. ज्या काही गरजा असतात आयोजकांच्या, त्या गरजा संघ पूर्ण करतायत आणि त्याचमुळे रफ अँड टफ कॉन्टेस्ट पाहायला मिळते. खरं तर वैभव पाटील बाद होऊन परतीचा प्रवास करतायत. यस अंपायर, आपण चेक करणार आहोत कोण क्रॉस झालंय ते आपण पाहणार आहोत, शहानिशा करणार आहोत UCN लाईव्हवर. चला अंपायर यायचं आहे. कुठला फलंदाज त्या एंडच्या जवळ होता जेव्हा बॉल आणि स्टंपचं कनेक्शन झालं ते आपण पाहणार आहोत. वैभव की मिस्टर ललित भोवर.
ललित भोवर बाद आहेत आणि स्ट्राईक रोटेट झाली नाही. नवीन फलंदाज जो आहे, चला म्हणजे ही एक धाव मोजली जाईल आणि आता सामना शेवटच्या 3 बॉल्सवर पोहोचलेला आहे. 3 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत सचिन पाटील वैभवची साथ देण्यासाठी. 3 चेंडू 6 धावा. निशांत शेवटच्या षटकावर सामना पोहोचलेला आहे. TR नागलेचं नियोजन आपण 16वं पर्व पाहतोय आणि या 16व्या पर्वाची ही पहिली रजनी आणि पहिल्या रजनीमध्ये प्रत्येक सामना हा शेवटच्या षटकापर्यंत पोहोचतोय आणि हीच आवश्यकता असते प्रेक्षकांची. त्याच्यामुळे प्रेक्षक सुद्धा स्क्रीनवर थांबून राहतात. UCN वर सातत्याने प्रेक्षकांची संख्या वाढते, ऑनलाईन व्ह्यूवरशिप वाढते. येणारे 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. वॉट अ मॅच, काय सामना रंगलाय. गोलंदाजानं कमबॅक केलाय या मॅच मध्ये, कारण पहिल्या षटकामध्ये 24 धावा आणि तदनंतर धावा थांबल्यात. क्रिकेटचं पूरक समीकरण आहे सर. जेव्हा जेव्हा विकेट येतात ना तेव्हा धावा थांबतात. अगदी तसंच काही TR स्पोर्ट्स नागलेसाठी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावाच येत नाही आणि इथून जर पाहिलं तर वैभवला चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. येणारे 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. करणचा हा चेंडू यावेळेस थांबले आणि तदनंतर चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे डीप मध्ये. सेकंडचा कॉल केला आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. तिसरीचा इथे प्रयत्न केला जाईल का, तर नाही. 2 धावा इथे मिळतील बॅटरला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 44 या आकड्यावरती. असं वाटतंय मुख्य मंचावर भूकंप येतोय की काय. या ठिकाणी सर्व पाहुण्यांच्या भावना जुडलेल्या आहेत या सामन्याशी आणि त्याचमुळे सामना आपल्या संघानं जिंकावा असंच त्यांची भावना आहे. पण या ठिकाणी MCC कासा रोडवली संघ सुद्धा इतक्या लांबचा प्रवास करून जर या आयशा ग्राउंडवर आलेला आहे तर सामना जिंकण्यासाठीच आलाय. 2 चेंडू 4 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस आहे, त्याचमुळे या 4 धावा पूर्ण कराव्याच लागते. खरं तर हा मोका होता निशांत. हुक करण्याचा प्रयत्न केला होता, षटकार खेचू शकले असते. धीम्या गतीचा हाफ ट्रॅकर होता पण त्यांनी संधी मिस केली. सेकंडला फलंदाज आहेत वैभव. 2 चेंडू 4 ची गरज. पुढचा बॉल फुल टॉस पुन्हा एकदा मिस करतोय. आता किती संधी मिळतील TR नागलेला, पण एक मिळते आणि आता कंपल्सरी चेस या आधारावर या तर ट्रिपल या तर 4 किंवा 6 तर सामना जिंकणार TR नागले. काय जबरदस्त सामना पाहायला मिळते. वॉट अ मॅच, काय गोलंदाजी करणने केलेली आहे. खरं तर तो फिरकीपटू आहे. चेंडू पडल्यानंतर थोडंसं वळण प्राप्त करतोय, थोडीशी फ्लाईट देतो चेंडूला आणि इथे जर पाहिलं तर फलंदाज अडचणीमध्ये सापडलेत. 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. एका बाजूला सचिन हा फलंदाज पाहायला मिळतोय, तो नव्यानेच मैदानावरती दाखल झालाय, परंतु करणनं लाजवाब गोलंदाजी केलेली आहे. या मॅच मध्ये होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून ठेवलेलं आहे या मॅच मध्ये. सामना होता कुठे आणि आला कुठे. 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. सचिनच्या विरोधात करण आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला TR नागले तर एका बाजूला MCC कासार वडवली. वॉट अ मॅच, जबरदस्त सामना. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला. 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. इथून मोठा फटका खेळावाच लागेल हा सामना जिंकण्यासाठी आणि ते कार्य मैदानावरती सचिन पाटीलला करावं लागेल. त्याच्याकडे देखील क्षमता आहे, परंतु पहिला चेंडू फेस करत असताना त्याला इथे मोठा फटका खेळायचा आहे. गोलंदाज करण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. चला बी फास्ट, जास्तीचा वेळ खर्च करू नका. 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल. मॅच फिनिश. वाह वाह वाह, अफलातून स्ट्रोक. षटकार ठोकलाय सचिन पाटीलनं. फुल टॉस चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. सचिन यू आर ब्युटी. अफलातून स्ट्रोक सचिनच्या बॅट मधून आणि ते अखेर सामना जिंकलाय TR स्पोर्ट्स नागले या संघाने. अभिनंदन अभिनंदन TR स्पोर्ट्स नागले. हार्ड लक टफ लक. MCC कासार वडवली. कंजारी बाबू काय करायचं रमेश बाबू, सामना जिंकलेला आहे. अभिनंदन TR नागले. शेवटच्या बॉलवर फुलटॉसवर केलेली मेहनत वाया गेलेली आहे आणि त्याचमुळे आता इतकं चांगलं षटक हाताळलं होतं करणने. नो डाऊट अबाउट इट. अंडर प्रेशर होते पण शेवटच्या बॉलवर झाली चूक आणि त्यानंतर षटकार खेचलाय फलंदाज सचिनने आणि पुढच्या फेरीत दाखल होतोय TR नागले. अभिनंदन. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो म्हणजेच मिस्टर निशांक पाटील ठरतायत मॅन ऑफ द मॅच.
निशंक पाटील आपण यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. मी विनंती करतोय या ठिकाणी जर पाहिलं तर आमच्या मान्यवर उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी वितरित करतोय. आदरणीय सन्माननीय